येत आहेत त्याच्या अगोदर आपण जे नंतर व्याख्यान होणार होतं ते आपण अगोदर सुरू करतो आहोत. मी आमचे आदरणीय माननीय प्रधान सचिव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पंचबाई यांचा डॉक्टर पंचबाई साहेब यांचा परिचय करून द्यावा. हॅलो. आज डॉक्टर पंचभाई सर आज ते आपले गव्हर्मेंट लॉ कॉलेजला ते ज्येष्ठ प्राध्यापक आहेत आणि त्यांचा कामगार कायद्यांवर फार अभ्यास आहे. भारतीय संविधान आणि कामगार कायदे या संदर्भात आपल्याला ते मार्गदर्शन करतील आणि या संदर्भात विशेषतः डोमेस्टिक वर्कर जे आहेत त्याबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि त्यांनी या संदर्भात काही संशोधन वगैरे सुद्धा केलेलं आहे. बऱ्याच विद्यापीठात त्यांनी पेपर सादर केले, भाषणं दिले. असे हे डॉक्टर पंचभाई सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याआधी मी त्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान डॉक्टर अनंत खडसे साहेब, उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मी फार खडसे सरांचा आभारी आहे की त्यांनी मला इथे ऑपॉर्च्युनिटी दिलं. मागच्या वर्षी पण आलो मी आणि यावर्षी त्यांनी एक नवीन मला विषय असा दिला आणि सांगितलं की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, म्हणून त्यांनी मला टॉपिक दिलेला आहे भारतीय संविधानाअंतर्गत कामगार कायदे. खरं तर वास्तविक पाहता कामगार कायदे भारतीय संविधानामध्ये त्याची तरतूद ही आपल्याला तोपर्यंत कळू शकत नाही जोपर्यंत आपण कामगार चळवळ आणि त्याचा इतिहास, प्रचंड असा मोठा इतिहास आहे की ज्याच्यामध्ये कामगार चळवळ कशी सुरू झाली, श्रमासाठी त्याचं जे मूल्य मिळालं पाहिजे त्याच्या संबंधात कशी चळवळ सुरू झाली, हा इतिहास प्रचंड मोठा आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी आपण एक त्याचा इतिहासाचा एक भाग, भारतीय संविधानामध्ये काय तरतुदी आहेत ते आपण बघू. ह्या संविधानाअंतर्गत पार्लमेंट आणि आपल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने किती कायदे पारित केलेले आहेत ते आपण समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी ह्या कायद्याच्या अनुषंगाने आज कामगारांची काय स्थिती आहे आणि भविष्य काय होणार आहे त्याच्यावर आपण आपलं समारोप करू. जसं मी सांगितलं की इतिहास खूप मोठा आहे, पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मालक आणि कामगार हा जो संबंध आहे हा निसर्गाने तयार केलेला नसून मानवाने आपल्या फायद्यासाठी तयार करून घेतलेला संबंध आहे. म्हणून प्राचीन काळामध्ये आपल्याला दिसेल की मालक आणि कामगार हे जे संबंध आहे याच्यावर काही अभिभाष्य केलेले नाहीये, काही लिखाण नाही आहे याच्यावर. हे लिखाण आपल्याला कळेल की जेव्हापासून संपत्ती ह्या कन्सेप्ट याची जेव्हा संकल्पना सुरू झाली तेव्हापासून कामगार आणि मालक हा संबंध स्थापित होतो. संपत्ती, चल संपत्ती, अचल संपत्ती. सुरुवातीला आली ती अचल संपत्ती. आपल्या कौशल्याने, आपल्या बाहुबलाने लोकांनी जे अमाप संपत्ती एकत्र केली त्याला ॲग्रिकल्चर करण्यासाठी, मला शेती करण्यासाठी किंवा इतर कामासाठी त्यांना मजुरांची गरज भासायला लागली होती. तर ही जी संपत्तीची संकल्पना आहे त्यातून हा संबंध स्थापित होतो आणि त्यातून हा कामगार हा विषय तयार होतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघाल की ह्या दोघांच्या संबंधामध्ये जो भांडवलदार असतो, जो पैसा लावतो किंवा ज्याची संपत्ती असते त्याचं स्थान वरचं असतो आणि जे अमाप उपलब्ध होते आहेत आजही असा मजूर वर्ग हा निचल्या स्तराचा असतो. हा त्यांचा संघर्ष आपण पुढे ढकलत ढकलत जर नेलं
तर आपल्याला असं दिसेल की त्यांचं शोषणच होत होतं. एक्सप्लॉयटेशन ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, त्यांचं शोषण होत होतं. याचे हा जो मजूर वर्ग आहे तो आपल्याला दिसेल की जागतिक पातळीवर सगळ्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे तो निर्माण केलेला आहे आणि त्याचे क्लासेस वर्गभेद डिवाइड केलेले आहेत. मोझेसच्या 10 कमांडमध्ये आपल्याला दिसेल की एक स्लेव्हरी, एक म्हणजे बंधवा मजदूर, स्लेव्स, हे असा एक घटक होता आणि एक शासनकर्ते होते. तो वर्णव्यवस्थेतला तो तुम्हाला भाग दिसेल. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थाच्या आधारावर जाती निर्माण करण्यात आल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने ते काम वाटण्यात आलेलं होतं. तर आपल्याकडे भारतामध्ये जात हा एक ग्राउंड होता ज्याच्या आधारावर मजूर वर्ग, काम वर्ग असं वाटण्यात आलं होतं. जागतिक पातळीवर ते कुठे रेशिझमच्या आधारावर असेल, वर्णव्यवस्था, कलर व्यवस्थेच्या आधारावर असेल, आणि जागतिक पातळीवर आणखी एक असा भेद आहे तो म्हणजे स्त्री आणि पुरुषांचा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जेंडर इनजस्टिस म्हणतो. घरी पण आपण बघतो ना, आपला स्वयंपाक जी बनवते ती आपली आई बनवते, आपली बहीण बनवते, वडील भाऊ आपले कामाला जातात. हा डिव्हिजन ऑफ लेबर आहे. डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये कोण कोणतं काम करणार हे आपण आधीपासूनच तय करून ठेवलेलं आहे की कोण कोणतं काम करणार. अशा परिस्थितीमध्ये हजारो वर्षापासून हा जो संबंध स्थापित होता, त्या संबंधामध्ये आपल्याला दिसेल की मालक हा नेहमी आपल्या कामगारांचं एक्सप्लॉयटेशन करतो. सोशल, सामाजिक, इकॉनॉमिक, आर्थिक हा असा एक्सप्लॉयटेशन सुरू होतो. हे जगात सगळीकडेच झालं. भारत एकमेव असा देश नाही जिथे कामगाराचं शोषण झालं. जगात सगळीकडे हे शोषण प्रणाली समान कायद्याने होती. आता असं झालं की सगळ्यात अगोदर याच्या विरुद्ध बंड कोणी करायचं, तर जवळपास 1200च्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये असं झालं की राजांनी कर खूप लावले, सगळेच पीडित होते. मजूर वर्ग, ॲग्रिकल्चर लेबर पीडित होता, खुद्द राजाचे सैनिक पीडित होते त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आम्हाला काही तर अधिकार पाहिजे. हे 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 त्यांनी एका कागदावर आपल्या मागण्या, आपल्या डिमांड्स ह्या अशा तयार केल्यात की आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे असं. आणि ते राजाकडे जायला निघाले. तर राजाच्या सैन्यांनी त्याला सांगितलं, राजाला, की असं वाटते म्हणे साहेब की आपल्याकडे आता बंड होणार आहे. म्हणून त्या भीतीने राजा पळत होता. राजा पळताना लोकांनी बघितलं त्याला आणि ते पण राजाच्या मागे पळत पळत राहिले. 7 दिवसापर्यंत तो प्रवास चालला पळापळीचा. आणि शेवटी थेम्स नदीच्या काठावर लोकांनी शेवटी राजाला गाठलं. राजाला वाटलं आता आपला मृत्यू निश्चित आहे. राजा म्हणाला की मला मारू नका. ते म्हणाले आम्ही मारायला नाही, आम्ही तुम्हाला काही करायला नाही आलो, आमच्या ह्या काही मागण्या आहेत. तुमच्या राज्याचे आम्ही नागरिक आहोत, आमच्या काही मागण्या आहेत, आमचं दुसरं काही हेतू नाही. ह्या आमच्या मागण्या आहेत आणि आमची अशी इच्छा आहे की आपण ते पूर्ण करावं. राजाला वाटलं की आता माझा जीव धोक्यात होता. त्यांनी काही वाचलं, काही नाही वाचलं आणि पटकन स्वाक्षरी करून टाकली. तो डॉक्युमेंट इतिहासातला लिखित स्वरूपातला पहिला कायदा आहे. कोणी सांगू शकतं का त्याला काय म्हणतात त्या डॉक्युमेंटला? मॅग्ना कार्टा. व्हेरी गुड, येस, त्याला म्हणतात मॅग्ना कार्टा. ह्याच वर्षी आपण त्याला 800 वर्ष पूर्ण झाली. ते आपण पूर्ण जगभरात त्याला आपण साजरं केलंय. मॅग्ना कार्टा होता तो. मॅग्ना कार्टा असा लिखित डॉक्युमेंट आहे जिथे कामगारांनी, नागरिकांनी, सगळ्या लोकांनी आपापल्या मागण्या दिल्या आणि लिखित स्वरूपात राजांनी लिहून दिलं की हो मी ते तुम्हाला देतो. त्याचा परिणाम असा झाला की इंग्लंडमध्ये कमीत कमी आणि इतर त्यावेळेच्या युरोपियन कंट्रीजमध्ये मजूर लोक फार म्हणजे त्यांना बळ मिळालं त्याचं. पण कायद्या स्वरूपात ते जवळपास त्यांनाही 100 वर्ष लागली पहिला कायदा करायला. इंग्लंडमध्ये नव्हे तर संपूर्ण जगात पहिला कामगार कायदा म्हणजे मास्टर्स अँड सर्वंट्स ॲक्ट ऑफ 1312 हा पहिला कायदा होता जगात, ज्यांनी इंग्लंडमध्ये लिखित स्वरूपात कायद्याच्या स्वरूपाने अधिकार मिळवून दिले मजुरांना, कामगारांना, की हे तुमचे काही अधिकार राहतील. याची अंमलबजावणी फार कमी होती आणि हा कायद्यामध्ये फक्त एवढं सांगण्यात आलं होतं की पिळवणूक
करणं येऊ नये, त्यांना कमीत कमी काही जे लीगल प्रोव्हिजन्स आहेत ते एक्सटेंड केले पाहिजे, बस. त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं काही नव्हतं त्याच्यामध्ये. जवळपास आणखी 200 वर्ष लोटली आणि इंग्लंडमध्ये असा एक राजा होऊन गेला जो अति क्रूर होता. त्याच्यानंतर जवळपास 1500-1550 शतकात ही घटना आहे. त्या राजाचं नाव होतं हेनरी VIII. हा हेनरी VIII जो राजा होता तो परत त्यांनी एक्सप्लॉयटेशन सुरू केलं फार मोठ्या प्रमाणात, आणि त्याचा कालखंड पण जवळपास 40-45 वर्षाचा होता. फार पिळवणूक केली त्यांनी लोकांची, एक्सप्लॉयटेशन केलं. त्यांनी संपत्ती हा कन्सेप्टच बदलून टाकला होता. त्याच्या काळाला फ्युडल पिरियड असं म्हणतो, रिअलिस्ट फ्युडल पिरियड. त्याच्यामध्ये त्यांनी कायदाच असा केला होता की कोणीही एक व्यक्ती, कोणीही एक सिटीजन कुठल्याही संपत्तीचा मालक होऊ शकत नाही. इंग्लंडमध्ये अख्खी संपत्ती, चल असल संपत्ती ही राजाची आणि तुम्हाला तात्पुरतं वापरण्यात दिलेली आहे. आपल्याकडे आपण लीज म्हणतो ना, त्याला लीजचा पिरियड असतो. आपण घर विकत घेतो, प्लॉट विकत घेतो, तर तो 99 वर्षाच्या लीजसाठी वगैरे असतो. असाच तो काळ होता की जेव्हापर्यंत तुम्ही टॅक्स भराल, जेव्हापर्यंत तुम्ही प्रॉपर्टी तुम्हाला वापरायला मिळेल, तेव्हापर्यंत तो राजाचा हक्क आहे. ह्याच पिरियडमध्ये परत लोकांनी एकदा फार मोठा बंड पुकारला आणि ह्या राजाचं शासनकाल जेव्हा संपलं, तुम्हाला दिसेल इंग्लंड एक नवीन इंग्लंड म्हणून उभारण्यात आलं. लोक फार जागृत झाली, डिसिप्लिन झाली आणि याच्यानंतर आपलं हक्काचं संरक्षण कसं करायचं हे त्यांना समजून आलं. म्हणून आपल्याला दिसेल की 16व्या शतकामध्ये स्टार्टिंगला क्वीन व्हिक्टोरियानी लोकांना फार अधिकार दिले. तिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स तयार करण्यात आल्या, खूप डेव्हलपमेंट झालं आणि ह्या डेव्हलपमेंटमुळे इंग्लंडमध्ये नवीन कन्सेप्ट आला, तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ कंपनी अस्तित्वात आल्या. आपल्याला माहीतच आहे ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी एकमेव कंपनी नव्हती, 11 ते 12 अशा कंपन्या आणखी सोबत साऊथ वेस्ट व्हिक्टोरिया कंपनी होती. अशा बऱ्याच 12-13 कंपनीज होत्या. त्या कंपनीने जगभरात पसरून आपलं जे त्यांचा बिझनेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, त्याला सोल्ड करायचं, आपलं फिनिश गुड सोल्ड करण्यासाठी त्या कंपनी अस्तित्वात आल्या होत्या. आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी ह्यासाठी माहिती आहे कारण ती एकमेव खूप प्रगतिशील आणि नंतर बऱ्याच देशावर त्यांनी राज्य केलं म्हणून ती फार फेमस झाली. बाकी कंपनीज बिझनेस करतच राहिल्या होत्या. ह्या काळाच्या नंतर आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये पण जेव्हा त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आली, त्यांनी सुरुवातीला बिझनेस केला, नंतर आपल्यावर राज्य केलं. आपल्याला दिसेल की त्यांनी इथे कायदे डेव्हलप करायला सुरुवात केली. पहिले तर मेयर्स कोड बनवलं 1726 मध्ये 4 मेजर शहरामध्ये, आणि त्यानंतर त्यांनी हळूहळू इतर डेव्हलपमेंट पण करायला सुरुवात केली. पण फक्त त्यांनी मजुराला हक्क नाही दिले होते त्या काळामध्ये. इंडस्ट्रियलायझेशनच्या काळामध्ये जे इंग्लंडमध्ये जवळपास 18व्या शतकात सुरू झालं होतं आणि भारतामध्ये तो सुरू झाला 1850च्या नंतर. मेजर इंडस्ट्रियलायझेशन भारतामध्ये सुरू झालं 1850च्या नंतर. आपण इतिहासात वाचलं असेल, 1853 मध्ये रेल्वे इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. बॉम्बे ते ठाणे पहिली रेल इंजिन चालली. टेक्स्टाईल इंडस्ट्री सुरतमध्ये, मुंबईमध्ये, मद्रासमध्ये सुरू केल्या. तिथे बऱ्याच प्रमाणात कामगारांची गरज पडत होती. ते त्यांनी अपॉइंट केले, काम करू लागले तिथे. पण याच्या पूर्वी भारतामध्ये जे पिळवणूक होती, जे मोगलांच्या राज्यामध्ये किंवा इतर हिंदू राज्यांच्या याच्यामध्ये, निश्चितच त्याच्यापेक्षा त्यांनी थोडंसं त्यांचा जीवनस्तर आणि वेजेस वगैरेचं कन्सेप्ट थोडं जास्त वाढवलं होतं इंग्रजांनी. त्याच्यात दुमत नाही, पण तरी वर्कर खुश नव्हते. वर्कर्स लोकांनी आपली ट्रेड युनियन बनवायला सुरुवात केली त्याच काळामध्ये 1860, 1865 मध्ये. आणि 1885 मध्ये भारतीय इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण घटना अशी झाली की मुंबईमध्ये दिवंगत श्री NM लोखंडे साहेब, जे ट्रेड युनियनचे लीडर होते, त्यांनी भारतामध्ये पहिला संप पुकारला. 1885 मध्ये पहिला संप भारतात पुकारण्यात आला होता.
ह्या संपाला सगळ्याच भारताच्या सगळ्या इंडस्ट्रीज, मेजर इंडस्ट्रीजने प्रतिसाद दिला. आता इंग्रजांना वाटू लागलं होतं की जर यांनी फार मोठ्या मागण्या केल्या तर आपल्या प्रॉफिटमध्ये कमी होईल आणि त्यांना प्रॉफिट आपला द्यायचा नव्हता, शेअर करायचा नव्हता. म्हणून त्यांनी असे कायदे बनवायला सुरुवात केली की जिथे संपाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात येईल. याच्यावर चर्चा केल्या. पहिले ते आपल्याकडे आता GR निघतात ना, GR निघतात. GR निघाल्याच्या नंतर मग त्याच्यावर जर मोठं भाष्य करायचं असेल तर तो कायदा आणावा लागतो. हाऊसमध्ये आपल्या डिस्कशन होतं. डिस्कशन झाल्याच्या नंतर मेजॉरिटीने तो पारित होतो. त्यावेळेला तसंच काहीतरी होतं की पहिले जो मेयर होता, जो पोलीस ऑफिसर होता किंवा जो लेबर ऑफिसर होता त्याला पॉवर दिले गेले होते. शेवटी तो काळ असाही आला की जिथे इंडियन नॅशनल काँग्रेस त्यावेळेला जी पार्टी होती, आजही आहे, त्यावेळेला त्या पार्टीने त्याचा विरोध केला अशा कायद्यांचा आणि हाऊसमध्ये त्याच्यावर डिस्कस होईल याची मागणी केली. तो कायदा म्हणजे ट्रेड डिस्प्यूट बिल होता. त्या बिलवर चर्चा झाली. ह्याच बिलमध्ये जेव्हा चर्चा होत असताना आपल्याला लक्षात असेल की भगतसिंगने असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला होता. हाच बिल त्यावेळेला चर्चेमध्ये होता. हा आणि दुसरा एक पब्लिक सेफ्टी बिल पण होता. कालांतराने दोन्ही बिल नंतर ऍक्ट म्हणून पारित करण्यात आले. 1929 मध्ये ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट पारित करण्यात आला, ज्याच्यामध्ये संपाचा अधिकार पूर्णपणे हिरावून घेतला लेबर्स कामगारांकडून. मीनवाईल अशी ही घटना घडली की त्याच्यापूर्वी 10 वर्षापूर्वी फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला होता 1914 ते 1918 आणि 1918 मध्ये त्यांनी सगळ्या लोकांनी एकीकृत करून असं म्हटलं की हे असं युद्ध, विश्वयुद्ध परत होता कामा नये. त्यासाठी चर्चा झाल्या, सत्र घेण्यात आले, लीग ऑफ नेशनची स्थापना करण्यात आली आणि ह्याच सोबत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची 1919 मध्ये स्थापना करण्यात आली. भारत ह्या ILOचा फाउंडिंग मेंबर आहे. 1919 पासून फाउंडिंग मेंबर आहे. 1919 पासून तर आजतागायत मी पूर्ण अधिकाराने आपल्याला विथ एव्हिडन्स सांगू शकतो की 50% अधिक कायदे जे करण्यात आले भारतामध्ये ते ILOच्या प्रेशरनी करण्यात आले. कारण आपण त्यांचे सिग्नेटरीज आहोत, फाउंडिंग मेंबर्स आहोत. तर त्यांनी जे काही तिथे कन्व्हेन्शन्स घेतले किंवा जे काही रिकमेंडेशन्स त्यांनी सांगितले, ते दोन्ही कन्व्हेन्शन्स आणि रिकमेंडेशन आपण भारतामध्ये त्याची अंमलबजावणी आजतागायत करत आहोत आणि भविष्यामध्ये पण करणार. तर हा खूप मोठा एक प्रेशर ग्रुप तयार करण्यात आला होता जागतिक पातळीवर. ILOची स्थापना ह्याच कोटिंगवर करण्यात आली. लक्षात घ्या, खूप मोठी कोटिंग आहे. लेबर इज नॉट अ कमोडिटी. श्रम जे आहे ते उपभोगण्याची वस्तू नाही आहे. म्हणजे त्यांनी श्रम आणि मालक, कॅपिटलिस्ट आणि मजूर संघ यांना इक्वल ट्रीट करा, इक्वल आहेत आणि कोणी कोणाचं शोषण करू शकत नाही, ह्या तत्वावर ILOची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत 200च्या वर कन्व्हेन्शन्स आणि रिकमेंडेशन्स झाले आहेत आणि भारतामध्ये तुम्हाला हे जे प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट, ग्रॅच्युटी ऍक्ट, बोनस ऍक्ट, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट, माइन्स ऍक्ट, हे जेवढे कायदे आहेत ते आपण त्यांच्या सिग्नेटरीज आहोत, म्हणून आपण भारतामध्ये याची अंमलबजावणी करीत आहोत. मीनवाईल 1929च्या नंतर सगळ्यात मोठी घटना जी दुसरं महायुद्ध सुरुवात व्हायची होती आणि इंग्रजांना वाटत होतं की आता आम्ही हे देश सोडून जावं. तो वर्ष होता 1935चा आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कमीत कमी आपले कायदे, आपल्यासाठी जे काही करायचं आहे ते तुम्ही भारतीय लोकांनी आता सुरुवात करायची. आणि हे हस्तांतरण झालं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. मी आपल्याला सांगू इच्छितो की इट इज वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताचा जो संविधान आहे तो मोठ्याच प्रमाणात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टवर आधारित आहे. मेजर सोर्स आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कॉन्ट्रीब्युशन कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. आपण त्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये पण त्यांचा
बहुमूल्य कॉन्ट्रीब्युशन होतं चर्चासत्राच्या अनुषंगाने. 1935च्या नंतर जसं आपल्याला कायदा बनवण्याची अनुमती मिळाली, आपल्याला आपल्या पहिल्यांदा चान्स मिळाला, आपण पहिला कायदा पारित केला, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट. पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936. हा कायदा म्हणजे आपण पहिल्यांदा असं म्हटलं की कोणत्याही प्रकारचं कामगार जेव्हा तुम्ही त्याच्याकडून काम काढून घेता त्याला पहिले पेमेंट द्या इन कॅश. कारण आपल्याला माहिती असेल, आपण जर वेज थेरी जर आपण ऐकली असेल तर ती 4 प्रकारची असते. म्हणजे जे कामगाराला त्याचा जो पगार मिळाला पाहिजे त्याच्या 4 थेरीज आहे. एक आहे स्टार्वेशन वेजेस, 20 तास काम कर, 2 रुपये घेऊन जा. आहे तर ठीक आहे, नाही आहे तर मी दुसऱ्याला अपॉइंट करतो. स्टार्वेशन वेजेस, एक्सप्लॉइटेशन. दुसरा आहे मिनिमम वेजेस, जो आपण 1948 मध्ये कायदा पारित केला, मिनिमम वेजेस ऍक्ट. मिनिमम वेजेस ऍक्ट मध्ये आपण सांगितलं किमान त्याला किती पगार दिला पाहिजे आणि वेळोवेळी आपण ठरवतो की मजुराला किमान पगार किती मिळाला पाहिजे. याला म्हणतात मिनिमम वेजेस. तिसरा आहे फेअर वेजेस. आता मिनिमम वेजेस आपण ठरवताना काय कोणत्या गोष्टी लक्षात घेतो? एखाद्या मजुराला किंवा मजूर संघाला मिनिमम वेजेस द्यायचे असतील, पगार त्याचा ठरवायला लागत असेल, उपस्थित प्राध्यापक सांगू शकतात की आता 6th पे कमिशन, 7th पे कमिशनने आपली रिपोर्ट दिलेली आहे. पे कमिशन बसतात ना, गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी पे कमिशन बसतात. प्राध्यापक लोकांसाठी, मी पण एक प्राध्यापक आहे, प्राध्यापक लोकांसाठी नंतर UGCचा नंतर एक आणखी मागणीचा स्केल येतो, हा आपला वेज फिक्सेशन. तसं भारतामध्ये मजुरांचं फिक्सेशन करण्यासाठी मिनिमम वेजेस ऍक्टच्या अनुषंगाने कमिशन अपॉइंट होत असतात. मिनिमम वेजेस ऍक्ट त्याला किमान पगार किती द्यावा याचा आधार काय आहे? याचा आधार आहे फूड, क्लोथ अँड शेल्टर, रोटी, कपडा और मकान, मेडिकल एक्सपेन्सेस आणि 2 मुलांचं शिक्षण. मग याच्या आधारावर त्याला किती पगार दिला पाहिजे तो ठराव होतो, त्याच्यावर चर्चा होते. लेबरचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, सरकारचे असतात, कामगार मालकांचे असतात आणि ते आपसामध्ये मग ठरवून एक काही आकडा तयार करतात. हा झाला मिनिमम वेज. फेअर वेज मध्ये मिनिमम वेजेसचे सगळे आधार आहेत, प्लस त्याला आता नवीन ज्या गोष्टी आहेत, जे कालांतराने आज जे लक्झरी आहे उद्या ती आवश्यकता होते. मोबाईल फोन अगोदर लक्झरी होता, फार क्वचित लोकांकडे होतं. आज प्रत्येकाकडे निदान 2-2 तरी असतात ना, असतातच असतात. तर आज ती आवश्यकता झालेली आहे, बरोबर आहे. तर ह्या कालांतराने ह्या ज्या घटक ऍड होत जातात ते त्याच्या पगारामध्ये इन्क्लूड करण्यासाठी, तो जो वाढीव त्याला भत्ता द्यायचा आहे, महागाई भत्ता द्यायचा आहे, त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी एक फेअर वेजचा कन्सेप्ट निर्माण करण्यात आला. भारतामध्ये आपण मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 ला आणला. त्याची अंमलबजावणी बऱ्याच वेळपर्यंत होत राहिली, कुठे उल्लंघन होत गेलं, त्याच्यावर आपण येऊ. तिसरा पॉईंट तोच आहे आपला. आणि मग कालांतराने आपण फेअर वेजच्या कन्सेप्टकडे आलो हळूहळू. तर आपल्याला असं दिसेल की 6th पे कमिशनमध्ये पगारवाढ चांगली झाली होती, तर सगळे एम्प्लॉई खूप खुश होते, बरोबर. फेअर वेजचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आज आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत की आपण आपल्या कामगारांपासून तर ऑफिसर्स पर्यंत फेअर वेजेस देऊ शकतो. ही वेगळी बाब आहे की नेहमी चर्चेमध्ये पगार देऊ शकत नाही, आपलं इकॉनॉमिक म्हणजे कर्ज खूप जास्त वाढलेलं आहे वगैरे वगैरे, हे डिस्कशन होत असतात. पण फेअर वेजच्या कमीत कमी आज काही आपण भारतामध्ये देऊ शकत नाही. आणि सगळ्यात मेन जो आपला कॉन्स्टिट्यूशनल गोल आहे, संविधानिक आपला जो उद्देश आहे, तो कोणत्या प्रकारचा वेज आहे? जो 4थ्या प्रकारचा वेज आहे, त्याला आपण म्हणतो लिव्हिंग वेजेस. आपल्याला घटनेच्या कलम 43(अ) मध्ये दिसेल की इट इज द कॉन्स्टिट्यूशनल गोल टू अचीव लिव्हिंग वेजेस फॉर द वर्कर्स ऑफ दिस कंट्री. लिव्हिंग वेजेस द्यायचा आपला उद्देश आहे, आपल्या संविधानाचा उद्देश आहे. याच्यामध्ये फेअर वेजेस मध्ये लक्झरी ऍड करून घ्या तुम्ही. तर जेवढं त्याला आवश्यक आहे विथ लक्झरी तेवढा पगार निदान त्याला आपण देऊ शकू, हा आपला कॉन्स्टिट्यूशनल गोल आहे. ही वेजची थेरी आहे. तर आपण पहिले
1936 मध्ये पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट आणला की कमीत कमी त्याला पगार द्या तुम्ही इन कॅश, इतका % इन कॅश द्या, आणि कुठे काइंड्स अलाव केलेले आहेत की ठीक आहे धान्य द्या, काही दुसरं द्या, पण त्याचा एक्सप्लॉयटेशन होता कामा नये इतकं तुम्ही लक्षात घ्या. भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी 3 महिन्यापूर्वी आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, औद्योगिक कल कायदा 1947चा इम्पॉर्टंट कायदा आहे, हा कायदा पारित केला. आणि जो 1929चा कायदा ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट, ज्याच्यामध्ये संपाचा हक्क हिरावून घेतला होता, तो पुनर्स्थापित केला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, औद्योगिक कल कायदा. ह्या कायद्यामध्ये आता सांगितलं आहे की तुम्ही नोटीस द्या, सेक्शन 20 पासून तर 24 पर्यंत ह्या कायद्याचा याचं पालन करा, मग तुम्ही संपावर जाऊ शकता. नोटीस एक इम्पॉर्टंट घटक आहे ह्या कायद्याचा. ठीक आहे, हा झाला आपला पहिला घटक की कामगार चळवळ, त्याचा इतिहास अशा मेजर फेज पासून भारतामध्ये इथपर्यंत आला. नंतर फार मोठी घटना झाली भारतामध्ये की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि 6 इतर मान्यवरांनी, जे ड्राफ्टिंग कमिटीची लोक होती, फार हुशार लोक होती, ॲडव्होकेट के एम मुन्शी साहेब होते आमच्या मुंबईवरून, त्यांनी ते पण सहभागी होते. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन फार जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण त्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. त्यांचं विजन होतं, तो विजन त्यांनी रिफ्लेक्ट केला कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि प्रत्येक तरतुदीमध्ये. 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि 26 जानेवारी दरवर्षी आपण गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. म्हणजे काही त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, कॉन्स्टिट्यूशन पारित केलं आणि काही प्रोव्हिजन तात्काळ आपण लागू केले आणि संविधान पूर्णपणे गणतंत्र असा तो आपण 26 जानेवारीचा दिवस आपण हे करतो. ह्या संविधानामध्ये आपण बघाल की कामगारात संबंधात तरतुदी आहे, असा विजन आहे जो आजसाठी नाही, 1950 ते समजा 2015 पर्यंतच नाही, तर 2015 नव्हे तर 3015 आणि 10,015 आणि 100,015 होऊ द्या. हाच संविधान इतका छानपणे ड्राफ्ट केलेला आहे की तो म्हणजे लाईफ लॉंग, जोपर्यंत इथे सृष्टीमध्ये मानव समाज आहे तोपर्यंत पूर्णपणे लागू होऊ शकतो. इतक्या मोठ्या दूरदृष्टीने तो संविधान बनवण्यात आलेला आहे. तुम्ही प्रिएम्बल बघा, प्रिएम्बल मध्ये काय दिलेलं आहे, आपण कोणत्या प्रकारचा देश आहोत. इंडिया इज अ सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. आपण सार्वभौम आहोत, आपण समाजवादी आहोत, बरोबर आहे, आपण धर्मनिरपेक्ष आहोत, आपण लोकशाही आहे आणि आपला गणतंत्र हा असा आपला देश आहे. आता याच्यामध्ये लेबर संबंधात कोणतं तुम्हाला वाक्य, कोणतं तुम्हाला शब्द इम्पॉर्टंट वाटतो. सोशलिस्ट. येस, व्हेरी गुड. सोशलिस्ट, समाजवादी काय असते, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द वर्ड सोशलिस्ट. कोणी सांगेल का काय असतो हा समाजवाद आणि ही फिलॉसॉफी काय आहे. जगाच्या पाठीवर आपण बघा 2 प्रकारची फिलॉसॉफी आहे, कॅपिटलिस्ट, कम्युनिस्ट. कॅपिटलिस्ट मध्ये जो भांडवलदार असतो, जो पैसा लावतो, त्याला जास्त महत्व आहे, कायदे त्याच्या बाजूने आहे. असं नाही की इकडे पिळवणूक आहे, जसं अमेरिका कॅपिटलिस्ट कंट्री आहे, पण सगळे दृष्टिकोन हे जे आहे, देशाची अर्थव्यवस्था कशी राहील, हे अर्थव्यवस्थेशी संबंधित सोशलिझम असतो, कशी चालवायची, तो दृष्टिकोन आपण नाकारला. कम्युनिस्ट मध्ये की मीन्स ऑफ रिसोर्सेस ते सगळे राज्याकडे असले पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्टेटचा हस्तक्षेप होईल, ती व्यवस्था आपण नाकारली. ठीक आहे, जी चायनामध्ये आहे, क्युबामध्ये आहे, रशियामध्ये आहे, ती आपण नाकारली. आपण काही चांगले गुण कॅपिटलिस्टचे घेतले, काही चांगले गुण कम्युनिस्टचे घेतले आणि अशी व्यवस्था बनवली ज्याला आपण सोशलिझम म्हणतो, की जिथे सर्वच प्रकारच्या लोकांना संरक्षण देण्यात येईल, कोणाच्या एकाच्या बाजूने कायदे बनवण्यात येणार नाही, तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या कन्सेप्टच्या आधारावर तो कन्सेप्ट आपण सोशलिझमचा आणलेला आहे. हा बेसिकली मी आपल्याला सांगू इच्छितो, जर्मी बेंथॅमची युटिलिटॅरियन थेरी आहे, मराठीत त्याला काय म्हणतात तेवढं
अवघड आहे जरा. आम्ही कायद्याच्या भाषेमध्ये प्रत्येक गोष्ट मराठीत सांगू शकत नाही. हा, ते तुम्ही नंतर सांगून द्या. ओके. जर्मी बेंथमची थेरी आहे, त्याच्यात त्यांनी पेन अँड प्लेजरवर फार चांगलं भाष्य केलेलं आहे. त्याच्या आधारावर हा एक कन्सेप्ट येतो. हे जे तत्वज्ञान आहे ते तुम्ही बघाल की अरस्तूपासून घेतलेलं आहे.